महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून गेल्या 1 महिन्यापासून काँग्रेस व शिवसेना उभाटा गटात सुरू असलेली चढाओढ अखेर संपली आहे। ही जागा शिवसेना उभाटा गटाला अंतिम झाली असून चंद्रहार पाटील यांनी एबी फॉर्म सहित अर्ज दाखल केलाय। विशाल पाटील यांना काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने त्यांचा काँग्रेसकडून असलेला अर्ज हा अपात्र होणार आहे। अपक्ष असलेला अर्ज कायम राहणार असून त्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले। याचा फैसला सोमवारी होणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्ष सांगली लोकसभेची जागा लढवत आहे, परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा सांगितला आणि या जागेवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली। सांगलीच्या जागेवरील आपला हक्क सिद्ध करून ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडून परत मिळवण्यासाठी काँग्रेसच्या जिल्हा आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। तसेच पलूस कडेगावचे आमदार आणि सांगलीतले स्थानिक नेते विश्वजित कदम तसेच विशाल पाटील यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न केले होते। काँग्रेसच्या नेत्यांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत उभाटा गटाच्या नेत्यांशी चर्चा केली, मात्र शिवसेनेने सांगली सोडून बोला असं सांगितल्याने सर्व स्तरावरील चर्चा संपल्या। शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना एबी फॉर्म दिला आणि त्यांनी अर्ज दाखल केलाय। विशाल पाटील यांना काँग्रेसचा एबी फॉर्म मिळालाच नाही, त्यामुळे त्यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागणार आहे।